जिल्हा परिषद निवडणुकीची तुतारी, इच्छुकांची वेगवान तयारी। शिरसाटे धारगाव जिल्हा परिषद गटावर इच्छुकांच्या उड्या। प्रदीर्घ काळ लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहेत। गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या इच्छुकांनी निवडणुकीची तुतारी कधीही फुंकेल तयारी असू द्यावी म्हणत हालचालींना प्रारंभ केला आहे। यामुळे ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे। शिरसाटे धारगाव जिल्हा परिषद गटावर अनेक इच्छुकांचा डोळा असून या गटात मातब्बरांच्या लढती रंगण्याची चित्रे दिसून येत आहे। या गटातून सर्वाधिक चर्चित नाव हे डॉक्टर महेंद्र शिरसाट या युवा तरुणाचे आहे। आमदार हिरामन खोसकर व माजी जिल्हा परिषद सदस्य गौरव बोडके, ॲडव्होकेट संदीप गुळवे यांचे कट्टर समर्थक आहेत। त्यांनी आपली इच्छा जाहीर केलेली असून वाढदिवस, हॉस्पिटल उद्घाटन अशा भव्य कार्यक्रमामधून त्यांनी जोरदार हवा केली आहे। त्यांना भरभरून प्रतिसादही मिळतो आहे। हल्ली भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचे फोटो व बॅनर सोशल मीडियावर वेगाने झळकत आहेत। डॉक्टर शिरसाट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते असून त्यांच्या नावाचा सर्वत्र बोलबाला झाला आहे। गटातील त्यांचे गाव कावनई हे जास्त मतदारसंख्या असलेले गाव असून नातीगोतीही अनेक गावात असल्याने त्यांचे पारडे जड आहे। शिवाय वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता बरीच आहे। हा गट एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गौरव बोडके या युवकाने या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला। शिवसेनेचीही या गटावर पकड असून गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ सारत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नीने इथून बाजी मारली होती। सध्या या दोन्ही पक्षात वरिष्ठ पातळीवर फूट पडलेली असली तरी अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे आजही वर्चस्व आहे। तुलनेत शिवसेना व उभाठा गटाचे येथे सारखेच प्रमाण दिसून येते आहे। आघाडी व युती जर झालीच तर युतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर आघाडीकडून ही जागा उभाठा गटाला सुटण्याची शक्यता आहे। दरम्यान आघाडी व युती झालीच तर वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्ते एकमेकांस सहकार्य करतील की विधानसभा निवडणुकाप्रमाणेच एकमेकांच्या गळ्यात तंगड्या घालून पळापाडीचे राजकारण करतील। इगतपुरी तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर विद्यमान आमदार हिरामन खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष गट यांच्यासह माजी आमदार सोनिर्मला गावित, काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड शिवसेना व शिवराम झोले राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष गट हे परस्पर विरोधी लढणारे नेते आज महायुतीत आहे। याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य गौरव बोडके, ॲडव्होकेट संदीप गुळवे, उदय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष गट, भास्कर गुंजाळ भाजप हेही आता महायुतीत आहे। हे सगळेच महत्त्वाकांक्षी नेते एकाच ठिकाणी असल्याने आगामी काळात यांचे एकमेकांशी कितपत जमेल हा सवाल आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेंसह पत्रकार नवनाथ गायकर, इगतपुरी।